पण महायुतीला मतदान का करू नये हे आम्हाला थोडक्यात सांगा। अच्छा, महायुतीला मतदान का करू नये तर महायुतीला मतदान याच्यासाठी करू नये की भारत देश स्वतंत्र झाला त्या काळापासून जी काही आज आपल्या भारताची ही जी काही सर्व जाती धर्माचे लोक एकत्रितरित्या येऊन समाजामध्ये समाजहिताचं काम करतात, वावरतात, तर याच्यामध्ये या महायुतीनं फूट पाडलेली आहे। आणि या महायुतीनं फूट पाडल्यामुळं काय झालं तर समाजामध्ये तेढ निर्माण झाला, जातीमध्ये भांडणं लागले, जातीचं समीकरण सुरू झालं। आणि या जातीच्या समीकरणाला जर या महायुतीनं मोठं खतपाणी घातलेलं आहे, म्हणून महायुतीला आपण मतदान करू नये हे मला या ठिकाणी सांगायचंय। याचं आणखी उदाहरण लाईव्ह मध्ये जर सांगायचं जर झालं तर बघा, हे मुळामध्ये महायुतीचं जे काही सरकार आहे, हे मुळामध्ये महायुतीचं सरकार म्हणजे हे ओरिजिनल बीजेपीचं सरकार आहे। आणि ओरिजिनल बीजेपीनं काय केलेलं आहे, भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून सर्व समाजाला एकत्रित येऊ नये याच्यासाठी मोठं कार्य केलेलं आहे। याच्यामध्ये पाहायला गेलं तर बघा, मागच्या 10 वर्षापासून आता ही बीजेपीची सत्ता आली देशामध्ये। आणि या बीजेपीच्या सत्तेच्या काळामध्ये जर तुम्ही पाहायला गेलं, शेतकऱ्याचं मोठं आंदोलन चाललं दिल्लीला, जवळपास 17 ते 18 महिने आंदोलन चाललं। पण या देशाच्या पंतप्रधान, या बीजेपीचा पंतप्रधान नरेंद्र मोदीनं त्याच्याकडं 750 शेतकरी त्या ठिकाणी मारले गेले तरी त्याच्याकडे डुंकून पाहिलं नाही। त्याच्याच बरोबर आदिवासी समाजाचं जे काही एका मणिपूरमध्ये एवढं मोठं दंगल झाली, त्याही दंगलीकडं या देशाच्या पंतप्रधानानं, या महायुतीच्या पंतप्रधानानं बघितलं नाही। आणि त्याच्याही अलीकडे जर आलो तर या महायुतीनं काय केलं, पक्ष फोडले। शरद पवारची राष्ट्रवादी फोडली, एक आपल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेची शिवसेना फोडली आणि ही महायुती तयार केली। बरं, या 2.5 वर्षाच्या काळामध्ये या महायुतीनं काय केलं, यायनं तर पुन्हा आणखी त्याला खतपाणी घातलं आणि जातीमध्ये दंगली तयार केल्या। आरक्षणाच्या नावावर सगळ्याला जिकडं तिकडं असणारं हे राजकारण चालू केलं। म्हणून महायुतीला मतदान अजिबात करू नाही हे माझं स्पष्ट मत आहे। बरं, मूळ मुद्दा हा आहे की आदिवासी समाजानं सुद्धा का मतदान करू नये याचं थोडक्यात विश्लेषण करा। आदिवासी समाजानं महायुतीला का मतदान करू नये, कारण मुळामध्ये महायुतीचं हे जे सरकार आहे हे जातीमध्ये तिढा निर्माण करणारं सरकार आहे। आणि ओरिजिनल हे RSSचं सरकार आहे। आणि RSSचं सरकार असल्यामुळे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की यायला एकत्रित जाती लागत नाहीत, यायला हे जातीमध्ये विभाजन झालं पाहिजे। आणि जातीमध्ये जर विभाजन झालं तर हुकुमशाही यायला आणता येते। म्हणून या महायुतीला आपण मतदान करू नये। आणि त्यातल्या त्यात आदिवासी समाजानं तर या महायुतीला अजिबात मतदान करूच नाही, कारण या महायुतीमधल्या हे RSSचा जे मूळ गट आहे आणि हे मूळ गट आदिवासी समाजाच्या विरोधातला आहे। आणि या देशाचा मूळ रहिवासी जर कोण असेल तर हा आदिवासी आहे। आणि या आदिवासी समाजाला ही महायुतीचं सरकार बाजूला फेकण्याचं काम करणार आहे, डावलण्याचं काम करणार आहे। हे जल जंगल हे जे जर कोण राखलं असेल तर हे आदिवासी समाजानं राखलेलं आहे, त्याचं रक्षण केलेलं आहे। आणि याच जल जंगलामधून या बीजेपी सरकारला खूप काही खजिना काढून घ्यायचा आहे, लखोपती लोक मोठे करायचे आहेत। म्हणून महायुतीला आदिवासी समाजानं मतदान करू नये हे माझं स्पष्ट मत आहे। याच्याच बरोबर ह्या ज्या काही शाळा, हे जे काही आदिवासीच्या नोकऱ्या आहेत, आदिवासीचं आरक्षण आहे, याच्यावरती सुद्धा या RSSच्या या बीजेपीनं, या महायुती सरकारनं घाला घातलेला आहे। म्हणून आदिवासी समाजानं या महायुतीला अजिबात मतदान करू नये हे माझं स्पष्ट